पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम पौलाचे करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 1 मराठी. पौलाचे करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 1. पौलाचे करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 1. उपकार स्तुती. करिंथ शहरात असलेल्या परमेश्वराच्या मंडळीस म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यास बोलाविलेल्या लोकास आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे त्यांचा व आपलाही प्रभू याचे नाव सर्व ठिकाणी घेणाऱ्या सर्वांस परमेश्वराच्या इच्छेने येशू ख्रिस्ताचा प्रेषित होण्यास बोलाविलेला पौल व आपला भाऊ सोस्थनेस याचकडून परमेश्वर आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त याचपासून तुम्हास कृपा व शांती असो. ख्रिस्त येशूमध्ये तुम्हावर झालेल्या परमेश्वराच्या अनुग्रहामुळे मी सर्वदा तुम्हाविषयी आपल्या परमेश्वराचे उपकार स्मरण करतो. तो अनुग्रह हा की जसजशी ख्रिस्ताविषयीची साक्ष तुम्हामध्ये दृढ झाली तसतसे तुम्ही त्याच्या ठायी प्रत्येक बाबतीत सर्व बोलण्यात व सर्व ज्ञानात संपन्न झाला, असे की आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रकट होण्याची वाट पाहणारे तुम्ही कोणत्याही कृपादानात उणे पडला नाही. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही अदृश्य ठरावे ह्यासाठी तोच शेवटपर्यंत तुम्हास दृढ करून ठेवील, ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या सहभागितेत तुम्हास बोलाविले. तो परमेश्वर विश्वासनीय आहे. ख्रिस्ती मंडळीत पक्षाभिमानाची वृत्ती. बंधुजन हो, आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मी तुम्हास विनंती करतो की तुम्ही सर्वांनी सारखेच बोलावे, म्हणजे तुम्हात फुटी होऊ नये. तुम्ही एक चित्ताने व एकमताने यथास्थित व्हावे. बंधुजन हो, तुम्हामध्ये कलह आहेत असे मला ख्लोवेच्या लोकांकडून कळले आहे. माझे म्हणणे असे आहे की तुम्हातील प्रत्येकजण म्हणतो की मी पौलाचा आहे, मी अपोल्लोसाचा आहे, मी केफाचा आहे आणि मी ख्रिस्ताचा आहे. ख्रिस्ताचे असे विभाग झाले आहेत काय? पौलाला तुम्हासाठी वधस्तंभावर खिळले होते काय? पौलाच्या नावात तुमचा बाप्तिस्मा झाला काय? क्रिस्प व गायस याचशिवाय मी तुम्हातील कोणाचा बाप्तिस्मा केला नाही, म्हणून मी परमेश्वराचे आभार मानतो. हे यासाठी झाले की तुमचा बाप्तिस्मा माझ्या नावात झाला असे कोणी म्हणू नये. मी स्तेफनाच्या घरच्यांचाही बाप्तिस्मा केला. त्याखेरीज मी दुसऱ्या कोणाचा बाप्तिस्मा केला की नाही हे माझ्या लक्षात नाही. ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करावयास नाही तर सुवार्ता सांगावयास पाठविले, पण ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ होऊ नये म्हणून वाक्य चातुर्याने ती सांगण्यास पाठवले नाही. वधस्तंभाच्या ठायी असलेले सामर्थ्य. कारण ज्यांचा नाश होत आहे त्यास वधस्तंभाविषयीचे शिक्षण मूर्खपण आहे, तरी ज्यास तारण प्राप्त होत आहे अशा सर्वांस ते परमेश्वराचे सामर्थ्य आहे. मी ज्ञानाचे ज्ञान नष्ट करीन व बुद्धिमंतांची बुद्धी व्यर्थ करीन असा शास्त्रलेख आहे. या युगाचे ज्ञानी शास्त्री वाद करणारे कोठे आहेत? परमेश्वराने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरवले की नाही? कारण जग परमेश्वराच्या ज्ञानाने वेष्टीत असता त्याला आपल्या ज्ञानाच्या योगाने परमेश्वराला ओळखता आले नाही. तेव्हा गाजविलेल्या वार्तेच्या मूर्खपणाच्या योगे विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे तारण करणे परमेश्वराला योग्य वाटले. कारण यहुदी चिन्हे मागत असता व हेलेनी ज्ञानाचा शोध करीत असता आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो. हा यहुद्यास अडखळण व हेलेनास मूर्खपणा आहे. परंतु पाचारण झालेल्या यहुदी व हेलेनी अशा दोघांसही तो परमेश्वराचे सामर्थ्य व परमेश्वराचे ज्ञान असा ख्रिस्त आहे. कारण परमेश्वराची जी मूर्खपणाची कृती ती मनुष्यापेक्षा ज्ञानाची आहे आणि परमेश्वराची जी अशक्तपणाची कृती ती मनुष्यांपेक्षा शक्तीची आहे. बंधुजन हो,
तुम्हास झालेले पाचारण पहा. तुम्हामध्ये संसारदृष्ट्या ज्ञानी, समर्थ, कुलीन असे फार नाहीत. तरी ज्ञानास लाजवावे म्हणून परमेश्वराने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले, आणि बलवंतास लाजवावे म्हणून परमेश्वराने जे दुर्बल ते निवडले, आणि जगातील जे कुलहीन, धिक्कारलेले व शून्यवत अशास परमेश्वराने याकरता निवडले की जे आहे ते त्याने निरर्थक करावे. आणि परमेश्वरासमोर कोणीही मनुष्यजातीच्या प्राण्याने आढ्यता मिळवू नये. त्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात. तो परमेश्वरापासून आपल्याला ज्ञान, नीतिमत्व, पवित्रीकरण व पापविमोचन असा झाला. यासाठी की जो अभिमान बाळगतो त्याने तो प्रभूविषयी बाळगावा, या शास्त्रलेखाप्रमाणे व्हावे. पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम पौलाचे करिन्थकरास लिहिलेले पहिले पत्र, अध्याय 2, मराठी. पौलाचे करिन्थकरास लिहिलेले पहिले पत्र, अध्याय 2. पौलाचे करिन्थकरास लिहिलेले पहिले पत्र, अध्याय 2. तत्वज्ञान व प्रगटीकरण. तत्वज्ञान व प्रगटीकरण. बंधुजन हो, मी तुम्हाकडे आलो तो वक्तृत्वाच्या व ज्ञानाच्या श्रेष्ठतेने परमेश्वराचे गुज तुम्हास सांगत आलो असे नाही. कारण येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त, याशिवाय तुम्हामध्ये दुसरे काही जमेस धरू नये असा मी निश्चय केला. आणि मी तुम्हाजवळ अशक्त, भयभीत व अतिकंपित असा झालो. माझे भाषण व माझी घोषणा ही ज्ञानयुक्त अशा मन वळविणाऱ्या शब्दांची नव्हती, तर आत्मा व सामर्थ्य यांच्या प्रतिपादनाची होती. यासाठी की तुमचा विश्वास मानवी ज्ञानाने नव्हे, तर परमेश्वराच्या सामर्थ्याने असावा. जे पोक्त आहेत त्यामध्ये आम्ही ज्ञान सांगतो, पण ते ज्ञान या युगाचे नव्हे, आणि या युगाचे नाहीसे होणारे अधिकारी यांचेही नव्हे, तर परमेश्वरीय ज्ञानाचे रहस्य आम्ही सांगतो. ते गुप्त ठेवलेले होते. ते युगाच्या पूर्वी तुमच्या आमच्या गौरवाकरता परमेश्वराने नेमले. ते या युगातल्या अधिकाऱ्यातील कोणालाही कळत नाही. त्यांना कळले असते तर त्यांनी गौरवाच्या प्रभूला वधस्तंभावर खिळले नसते. हे तर या शास्त्रलेखाप्रमाणे आहे. डोळ्याने पाहिले नाही, कानाने ऐकले नाही व माणसांच्या मनात आले नाही, ते आपणावर प्रीती करणाऱ्यांसाठी परमेश्वराने सिद्ध केले आहे. परंतु परमेश्वराने ते स्वतःच्या आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रगट केले. कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व परमेश्वराच्या रहस्यांचाही शोधक आहे. मनुष्याचा आत्मा जो मनुष्यात असतो, त्याशिवाय मनुष्यातील गोष्टी कोण ओळखतो? तसा परमेश्वराच्या गोष्टी परमेश्वराच्या आत्म्याशिवाय कोणीही ओळखत नाही. आपल्याला जगाचा आत्मा नव्हे, तर परमेश्वरापासून जो आत्मा आहे तो मिळाला. यासाठी की जे परमेश्वराने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे. ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी नव्हे, तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी आध्यात्मिक गोष्टीबरोबर आध्यात्मिक गोष्टींची तुलना करून सांगतो. दैहिक मनुष्य परमेश्वराच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारित नाही, कारण त्याला मूर्खपणाच्या वाटतात, आणि त्याच्याने त्या ओळखवत नाहीत, कारण त्यांची पारख आत्म्याच्या योग्य होते. जो आत्मिक आहे तो तर सर्व गोष्टी पारखतो, तरी त्याची स्वतःची पारख कोणाकडूनही होत नाही. प्रभूचे मन असे कुणी ओळखले की त्याने त्याला शिकवावे. आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे. पवित्र शास्त्र वाचन कार्यक्रम पौलाचे करिन्थकरास लिहिलेले पहिले पत्र, अध्याय 3, मराठी. पौलाचे करिन्थकरास लिहिलेले पहिले पत्र, अध्याय 3. पौलाचे करिन्थकरास लिहिलेले पहिले पत्र, अध्याय 3. पक्षाभिमानी वृत्तीचा निषेध. पक्षाभिमानी वृत्तीचा निषेध. बंधुजन हो, जसे आत्मिकाबरोबर बोलावे तसे तुम्हाबरोबर माझ्याने बोलवले नाही, तर जसे दैहिकाबरोबर, जसे ख्रिस्तातील बालकाबरोबर,
तसे बोलावे लागले. मी तुम्हास दूध पाजिले, अन्न दिले नाही, कारण त्यावेळेस तुम्हास शक्ती नव्हती, आणि अजूनही नाही. तुम्ही अजूनही दही कहा. तुमच्यात हेवा व कलह ही आहेत. ह्यावरून तुम्ही दही कहा की नाही? तुम्ही मानवी रीतीने चालता की नाही? कारण कोणी म्हणतो मी पौलाचा आहे, आणि दुसरा एक म्हणतो मी अपुल्लोसाचा आहे. तेव्हा तुम्ही मानवच आहात की नाही? अपुल्लोस कोण आहे आणि पौल कोण आहे? ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत. ज्याला त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे केवळ ते आहेत. मी लावले, अपोल्लोसने पाणी घातले, पण परमेश्वराने वाढविले. यास्तव लावणारा काही नाही आणि पाणी घालणाराही काही नाही, तर वाढविणारा परमेश्वर हाच काय तो आहे. लावणारा व पाणी घालणारे हे एकच आहेत. तरी प्रत्येकाला आपापल्या श्रमाप्रमाणे आपापली मजुरी मिळेल, कारण आम्ही परमेश्वराचे सहकारी आहोत. तुम्ही परमेश्वराचे शेत, परमेश्वराची इमारत असे आहात. शिक्षणाची जबाबदारी. शिक्षणाची जबाबदारी. मजवर झालेल्या परमेश्वराच्या अनुग्रहाच्या मानाने मी चतुर कारागिरासारखा पाया घातला आणि दुसरा त्यावर बांधितो. तर प्रत्येकाने आपण त्यावर कसे बांधितो याविषयी जपावे. घातलेला पाया असा जो येशू ख्रिस्त, त्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. या पायावर कोणी सोने, रुपे, मौल्यवान पाषाण, लाकूड, गवत, पेंढा यांनी बांधतो, तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल. तो दिवस ते उघडकीस आणेल, कारण तो अग्नीसह असा प्रगट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा अग्नी करील. ज्या कोणाचे त्यावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल. ज्या कोणाचे काम जळून जाईल त्याचा तोटा होईल. तथापि तो स्वतः तरेल, परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडल्यासारखा तरेल. तुम्ही परमेश्वराचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये परमेश्वराचा आत्मा वसतो हे तुम्हास ठाऊक नाही काय? जर कोणी परमेश्वराच्या मंदिराचा नाश करतो तर परमेश्वर त्याचा नाश करील, कारण परमेश्वराचे मंदिर पवित्र असते, तसेच तुम्ही आहात. कोणी स्वतःला फसवून घेऊ नये. तुम्हापैकी जो कोणी सांप्रतच्या युगदृष्ट्या आपण ज्ञानी आहो असे समजतो, त्याने ज्ञानी होण्याकरिता मूर्ख व्हावे, कारण या जगाचे ज्ञान परमेश्वरासमोर मूर्खपण आहे. तो ज्ञानी लोकांस त्यांच्याच धूर्तपणात धरतो असा शास्त्रलेख आहे, आणि प्रभू ज्ञानी लोकांचे विचार असे ओळखतो की ते व्यर्थ आहेत असा दुसरा शास्त्रलेख आहे. यास्तव मनुष्याविषयी कोणी प्रतिष्ठा मिरवू नये. सर्व काही तुमचे आहे. पौल, अपोल्लोस, केफा, जग, जीवन, मरण, वर्तमान, भविष्य ही सर्व तुमची आहेत. तुम्ही ख्रिस्ताचे आणि ख्रिस्त परमेश्वराचा. पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम पौलाचे करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र, अध्याय 4, मराठी. करिंथकरास पहिले पत्र, अध्याय 4. करिंथकरास पहिले पत्र, अध्याय 4. प्रेषित परमेश्वराला जबाबदार. प्रेषित परमेश्वराला जबाबदार. आम्ही ख्रिस्ताचे सेवक व परमेश्वराच्या गुजाचे कारभारी आहो असे आम्हाला मानावे. कारभारी म्हटला तर तो विश्वासू असला पाहिजे. तर तुम्हाकडून किंवा मानवी न्यायाधीशाकडून माझा न्यायनिवाडा व्हावा याचेही मला काही वाटत नाही. मी स्वतःचा देखील न्यायनिवाडा करीत नाही, कारण जरी माझे मन माझ्याविरुद्ध मला साक्ष देत नाही तरी त्यावरून मी निर्दोष ठरतो असे नाही. माझा न्यायनिवाडा करणारा प्रभू आहे. यास्तव त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करूच नका. तो अंधकारातील गुप्त गोष्टी प्रकाशित करेल आणि अंतःकरणातील संकल्पही उघड करेल. त्यावेळी ज्याची त्याला देवाकडून वाहवा प्राप्त होईल. बंधुजन, मी तुम्हाकरिता या गोष्टी अन्योक्तीने स्वतःला व अपुल्लोसाला लावून घेतल्या आहेत.
यासाठी की शास्त्रलेखा पलीकडे कोणी जाऊ नये हा नियम आम्हावरून तुम्ही शिकावा. म्हणजे तुम्हापैकी कोणीही एक दुसऱ्यावर फुगणार नाही. तुला श्रेष्ठत्व कोणी दिले आहे आणि जे तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? तुला दिलेले असता दिलेले नाही अशी प्रतिष्ठा का मिरवतोस? इतक्यातच तुम्ही तृप्त झाला आहात, इतक्यातच धनवान झाला आहात. आम्हाला सोडून तुम्ही तर राजे बनला आहात. तुम्ही राजे बनला असताच तर ठीक झाले असते, कारण आम्हालाही तुम्हाबरोबर राजपद प्राप्त झाले असते. कारण मला वाटते परमेश्वराने आम्हा प्रेषितास शेवटच्या जागेचे आणि मरणास नेमलेल्यासारखे असे पुढे ठेवले आहे. कारण आम्ही जगाला म्हणजे परमेश्वराच्या दूताला व मनुष्याला खेळ असे झालो आहोत. आम्ही ख्रिस्तामुळे मूर्ख, तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणे. आम्ही अशक्त, तुम्ही सशक्त. तुम्ही प्रतिष्ठित, आम्ही अप्रतिष्ठित असे आहोत. ह्या घटकेपर्यंत आम्ही भुकेले, तान्हेले व उघडे आहोत. आम्ही टोले खातो, आम्हाला घरदार नाही. आम्ही आपल्या हातांनी काम करून श्रम करतो. आमची निर्भत्सना होत असता आशीर्वाद देतो. आमची छळणूक होत असता ती सहन करतो. आमची निंदा होत असता आम्ही मनधरणी करतो. आम्ही जगाचा गाळ, सर्वांची खरवड असे आजपर्यंत झालो आहोत. पितातुल्य बोध व सूचना, पितातुल्य बोध व सूचना. हे मी तुम्हास लाजविण्यासाठी लिहित नाही, तर माझ्या प्रिय मुलांप्रमाणे तुम्हास बोध करण्यासाठी लिहितो. कारण तुम्हास ख्रिस्तामध्ये 10,000 गुरु असले तरी पुष्कळ बाप नाहीत. मी तर तुम्हास ख्रिस्त येशूमध्ये सुवार्तेच्या योगाने जन्म दिला आहे. यास्त मी तुम्हास विनंती करतो की माझे अनुकरण करणारे व्हा. या कारणास्तव प्रभूमध्ये माझा प्रिय व विश्वासू पुत्र तिमोथ्य याला मी तुम्हाकडे पाठविले आहे. मी सर्वत्र प्रत्येक मंडळीत शिकवतो, त्याप्रमाणे ख्रिस्तातील माझ्या शिक्षण पद्धतीची आठवण तो तुम्हास देईल. मी तुम्हाकडे येत नाही असे समजून कित्येक फुगले आहेत. तरी प्रभूची इच्छा असली तर मी तुम्हाकडे लवकर येईन. तेव्हा फुगलेल्यांच्या बोलण्याकडे पाहणार नाही, त्यांच्या सामर्थ्याकडे पाहीन. कारण परमेश्वराचे राज्य बोलण्यात नाही, सामर्थ्यात आहे. मी तुम्हाकडे काठी घेऊन यावे किंवा प्रीतीने व सौम्यतेच्या आत्म्याने यावे. पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम पौलाचे करिन्थकरास लिहिलेले पहिले पत्र, अध्याय 5, मराठी. करिन्थकरास लिहिलेले पहिले पत्र, अध्याय 5. करिन्थकरास लिहिलेले पहिले पत्र, अध्याय 5. भयंकर स्वरूपाच्या अनितीचे एक उदाहरण. भयंकर स्वरूपाच्या अनितीचे एक उदाहरण. तुम्हामध्ये प्रत्यक्ष जारकर्म चालू आहे अशी खबर मला मिळाली आहे. तसले जारकर्म विदेशी लोकात देखील आढळत नाही. अशा प्रकारचे ते आहे. म्हणजे तुम्हातील कोणी एकाने आपल्या बापाची बायको राखिली आहे, तरी तुम्ही फुगला आहात त्यापेक्षा हे कर्म करणारा आपणातून घालविला जावा असे म्हणून शोकाकुल व्हावयाचे असते. मी शरीराने अविद्यमान तरी आत्म्याने विद्यमान आहे आणि विद्यमान असल्यासारखा मी निर्णय करून चुकलो आहे. तो असा की ज्याने अशा प्रकारचे हे कर्म केले त्या मनुष्याला तुम्ही व आपल्या प्रभू येशूच्या सामर्थ्याने युक्त असा माझा आत्मा यांनी एकत्र मिळून आपला प्रभू येशू याच्या नावाने देहस्वभावाच्या नाशाकरिता सैतानाच्या स्वाधीन करावे, यासाठी की आत्मा प्रभू येशूच्या दिवशी तरावा. हे तुमचे आढ्यता मिरविणे शोभत नाही. थोडे खमीर सगळ्या गोळ्याला फुगविते हे तुम्हास ठाऊक नाही काय? तर जुने खमीर काढून टाका, यासाठी की तुम्ही जसे बेखमीर लोक आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे. कारण
आपला वल्हांडणाचा यज्ञपशू जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले. यास्तव जुन्या खमीराने अगर वाईटपणा व दुष्टपणा यांच्या खमीराने नव्हे तर सात्विकपणा व खरेपणा या बेखमीर भाकरींनी आपण सण साजरा करावा. तुम्ही जारकर्म्याची संगत धरू नये असे मी तुम्हास आपल्या पत्रात लिहिले होते. तथापि या जगाचे जारकर्मी, लोभी, वित्तहरण करणारे व मूर्तीपूजक यांची संगत मुळीच धरू नये असे माझे म्हणणे नाही. कारण ती मुळीच न धराल तर तुम्हास जगातून निघून जावे लागेल. यास्तव तुम्हास जे लिहिले होते त्याचा अर्थ असा की बंधू म्हटलेला असा कोणी जारकर्मी, लोभी, मूर्तीपूजक, चहाड, मद्यपी किंवा वित्त हरण करणारा असला तर तशाची संगत धरू नये, त्याच्या पंक्तीस बसू नये. कारण जे बाहेर आहेत त्यांचा न्याय करणे मजकडे कोठे आहे? जे आत आहेत त्यांचा न्याय तुम्ही करीत नाही काय? जे बाहेर आहेत त्यांचा न्याय परमेश्वर करीत नाही काय? तुम्ही आपणामधून त्या दुष्टाला बाहेर घालवा. पवित्र शास्त्र वाचन बायबल कार्यक्रम पौलाचे कोरिन्थीकरास लिहिलेले पहिले पत्र, अध्याय 6, मराठी. पौलाचे कोरिन्थीकरास लिहिलेले पहिले पत्र, अध्याय 6. पौलाचे कोरिन्थीकरास लिहिलेले पहिले पत्र, अध्याय 6. ख्रिस्ती लोकांची कोर्टात गेलेली भांडणे. ख्रिस्ती लोकांची कोर्टात गेलेली भांडणे. तुम्हातील कोणा एकाचा दुसऱ्याबरोबर वाद असला तर तो आपला खटला पवित्र जनांपुढे न आणता अधार्मिकांपुढे नेण्याचे कसे धाडस करतो? पवित्र जन ह्या जगाचा न्यायनिवाडा करतील हे तुम्हास ठाऊक नाही काय? तुम्हापुढे जगाचा न्यायनिवाडा व्हावयाचा आहे. तर तुम्ही अगदी हलक्या खटल्यांच्या न्यायसभा होण्यास अयोग्य आहा काय? आपण परमेश्वराच्या दूतांचा न्यायनिवाडा करू हे तुम्हास ठाऊक नाही काय? तर मग व्यवहारिक गोष्टीविषयी सांगणे नकोच. तुम्हास व्यवहारिक खटल्याच्या न्यायनिवाडा करावयाचा आहे, तर जे मंडळीत गंतीचे नाहीत त्यास कसे नेमता? तुम्हास लाज वाटावी म्हणून मी हे सांगतो. ज्याच्याने भावाभावांची पंचायत करवेल असा एकही शहाणा मनुष्य तुम्हामध्ये नाही असे आहे काय? भाऊ भावावर फिर्याद करतो आणि तीही विश्वास न करणाऱ्यांपुढे करतो. तुम्ही एकमेकावर खटले करता, ह्यात सर्व प्रकारे तुमची हानीच आहे. त्यापेक्षा तुम्ही अन्याय का सोसून घेत नाही? त्यापेक्षा नाडणूक का सोसून घेत नाही? उलट तुम्ही स्वतः अन्याय व नाडणूक करता आणि ती आपल्या बंधुजनांची करता. अनीतिमान मनुष्याला परमेश्वराच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे तुम्हास ठाऊक नाही काय? फसू नका. जारकर्मी, मूर्तीपूजक, व्यभिचारी, चैनबाज, पुमैथुनकारी, चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्तहरण करणारे यास परमेश्वराच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आणि तुम्हापैकी कित्येक तसे होते, तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या परमेश्वराच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरविलेले असे झाला आहात. अशुद्धता ही ख्रिस्ती मनुष्याच्या जीवनक्रमाशी विसंगत आहे. अशुद्धता ही ख्रिस्ती मनुष्याच्या जीवनक्रमाशी विसंगत आहे. सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे, तरी सर्व गोष्टी हितकारक असतात असे नाही. सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे, तरी मी कोणत्याही गोष्टीच्या स्वाधीन होणार नाही. अन्न पोटासाठी व पोट अन्नासाठी आहे. त्या दोघांचा परमेश्वर अंत करील. शरीर जारकर्मासाठी नाही, तर प्रभूसाठी आहे, आणि शरीरासाठी प्रभू आहे. परमेश्वराने प्रभूला उठविले आणि तो आपल्या सामर्थ्याने आपल्याला उठविल. तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत हे तुम्हास ठाऊक नाही काय? मी ख्रिस्ताचे अवयव नेऊन ते कसबिनीचे अवयव करावे काय? असे न हो. जो कसबिनीला जडतो तो व ती
एक शरीर आहे हे तुम्हास ठाऊक नाही काय? कारण ती दोघे एक देह होतील, असे तो म्हणतो. जो प्रभूला जडला तो व प्रभू एक आत्मा आहे. जारकर्मापासून दूर राहा. जे काही दुसरे पापकर्म मनुष्य करतो ते शरीराबाहेरून येते, परंतु जो जारकर्म करतो तो आपल्या शरीरासंबंधाने पाप करतो. तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा परमेश्वरापासून तुम्हास मिळाला आहे, त्याचे मंदिर आहे हे तुम्हास ठाऊक नाही काय? आणि तुम्ही आपले नाहीत, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. यास्तव तुम्ही आपल्या शरीराने परमेश्वराचे गौरव करा. पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम पौलाचे करिन्थकरास लिहिलेले पहिले पत्र, अध्याय 7, मराठी. पौलाचे करिन्थकरास लिहिलेले पहिले पत्र, अध्याय 7. पौलाचे करिन्थकरास लिहिलेले पहिले पत्र, अध्याय 7. विवाह, अविवाहित व सूटपत्र याविषयीचे प्रश्न. विवाह, अविवाहित व सूटपत्र याविषयीचे प्रश्न. तुम्ही मला ज्या गोष्टीविषयी लिहिले त्याविषयी पुरुषाने स्त्रीला स्पर्श करू नये हे त्याला बरे. तरी जारकर्मे होत आहेत म्हणून प्रत्येक पुरुषाला स्वतःची स्त्री असावी आणि प्रत्येक स्त्रीला स्वतःचा पती असावा. नवऱ्याने बायकोला तिचा हक्क द्यावा आणि त्याप्रमाणे बायकोनेही नवऱ्याला द्यावा. बायकोला स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही, तर नवऱ्याला आहे, आणि त्याप्रमाणे नवऱ्यालाही स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही, तर बायकोला आहे. एकमेकाबरोबर वंचना करू नका. तरी प्रार्थनेसाठी प्रसंग मिळावा म्हणून पाहिजे असल्यास तो काही वेळ संमतीने करा, मग फिरून एकत्र व्हा. यासाठी की सैतानाने तुमच्या असंयमामुळे तुम्हास परीक्षेत पाडू नये. तरी मी हे आज्ञा म्हणून सांगत नाही, तर परवानगी म्हणून सांगतो. मी जसा आहे तसे सर्वांनीही असावे अशी माझी इच्छा आहे. तरी प्रत्येकाला त्याचे त्याचे कृपादान परमेश्वरापासून मिळाले आहे. एकाला एका प्रकारचे व दुसऱ्याला दुसऱ्या प्रकारचे. जे अविवाहित व ज्या विधवा आहेत त्यास मी म्हणतो की तुम्ही मत्सारखे राहिला तर ते तुम्हास बरे. तथापि जर त्यास संयम होत नाही तर त्यांनी लग्न करावे, कारण जळण्यापेक्षा लग्न करणे बरे आहे. विवाहितास मी आज्ञा करतो, मी नव्हे तर प्रभू करतो, की बायकोने नवरा सोडू नये. सोडला तर तिने लग्न केल्यावाचून राहावे किंवा नवऱ्यासमेत समेट करावा, आणि नवऱ्याने बायकोला सोडू नये. दुसऱ्यास मी म्हणतो, प्रभू म्हणत नाही, जर कोणा एका भावाला विश्वासहीन अर्थात ख्रिस्तावर विश्वास न ठेवणारी बायको आहे आणि ती त्याच्याजवळ नांदावयास कबूल आहे, तर त्याने तिला सोडू नये. ज्या बायकोला विश्वासहीन नवरा अर्थात ख्रिस्तावर विश्वास न ठेवणारा नवरा असून तो तिच्याजवळ राहावयास कबूल आहे, तिने त्याला सोडू नये. कारण बायकोच्याद्वारे विश्वासहीन नवरा पवित्र झाला आहे आणि बंधूच्याद्वारे विश्वासहीन बायको पवित्र झाली आहे. असे नसते तर तुमची मुलेबाळे अशुद्ध असती, परंतु आता ती पवित्र आहे. तथापि जर विश्वासहीन व्यक्ती वेगळी होऊ पाहते तर ती वेगळी हो. अशा प्रसंगी भाऊ किंवा बहीण बांधलेली नाही. परमेश्वराने आपल्याला शांतीत राहण्याकरता पाचारण केले आहे. हे पत्नी, तू आपल्या पतीच्या तारणाचे कारण होशील किंवा नाही हे तुला काय ठाऊक? हे पती, तू आपल्या पत्नीच्या तारणाचे कारण होशील किंवा नाही हे तुला काय ठाऊक? तर जसे प्रत्येकाला प्रभूने वाटून दिले आहे, जसे प्रत्येकाला परमेश्वराने पाचारण केले आहे, तसे त्याने चालावे. आणि याप्रमाणे मी सर्व मंडळास नेमून देतो. सुनता झालेल्या कोणा मनुष्यास पाचारण झाले तर त्याने बेसुनती होऊ नये. कोणा बेसुनती मनुष्यास
पाचारण झाले तर त्याने सुनता करून घेऊ नये. सुनता काही नाही व बेसुनताही काही नाही, तर परमेश्वराच्या आज्ञा पाळणे हेच काय ते सर्व आहे. ज्या स्थितीत असता कोणास पाचारण झाले त्यात त्याने राहावे. तू दास असता तुला पाचारण झाले काय, त्याची चिंता करू नको. मोकळा होता येत असेल तरी तसाच राहा. कारण दास असून ज्याला प्रभूमध्ये पाचारण झाले तो दास्यातून मोकळा केलेला प्रभूचा मनुष्य आहे. तसेच मोकळे असताना ज्याला पाचारण झाले तो ख्रिस्ताचा दास आहे. तुम्ही मुलाने विकत घेतलेले आहात, मनुष्याचे दास होऊ नका. बंधुजन हो, ज्या स्थितीत ज्याला पाचारण झाले त्या स्थितीत तो परमेश्वराजवळ राहो. कुमारिकाविषयी मला प्रभूची आज्ञा नाही, तथापि ज्या मजवर विश्वासू होण्याची दया प्रभूद्वारे झाली आहे तो मी आपले मत सांगतो. ते असे की प्रस्तुतच्या अडचणीमुळे जो ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत त्याने राहावे हे मनुष्याला बरे. तू बायकोला बांधलेला आहेस काय? आहेस तर मुक्त होण्यास पाहू नको. बायकोपासून मुक्त आहेस काय? आहेस तर बायको करण्यास पाहू नको. तथापि तू लग्न केले असले तरी पाप केले नाही. आणि कुमारिकेने लग्न केले असेल तरी तिने पाप केले नाही. तरी पण अशांवर संसारात संकट येईल, आणि मी तर तुमचे रक्षण व्हावे अशी इच्छा बाळगतो. बंधुजन हो, मी हेच म्हणतो, काळाचा संक्षेप करण्यात आला आहे, यासाठी की यापुढे ज्यास बायका आहेत त्यांनी त्या नसल्यासारखे असावे. जे रडतात त्यांनी आपण रडत नसल्यासारखे, जे आनंद करतात त्यांनी आपण आनंद न केल्यासारखे, जे विकत घेतात त्यांनी आपणाजवळ काही नसल्यासारखे, व जे या जगाचा उपयोग करतात त्यांनी आपण त्याचा उपयोग करीत नसल्यासारखे असावे. कारण या जगाचे रूपांतर होत आहे. तुम्ही निश्चित असावे अशी माझी इच्छा आहे. अविवाहित पुरुष प्रभूला कसे संतोषवावे अशी प्रभूच्या गोष्टीविषयी चिंता करतो, परंतु विवाहित पुरुष आपल्या बायकोला कसे संतुष्ट करावे अशी जगाच्या गोष्टीविषयीची चिंता करतो. विवाहित व अविवाहित स्त्री यांच्यामध्येही भेद आहे. अविवाहित असते ती आपण शरीराने व आत्म्यानेही पवित्र व्हावे अशी प्रभूच्या गोष्टीविषयीची चिंता करते, परंतु विवाहित असते ती आपल्या नवऱ्याला कसे संतोषित करावे अशी जगाच्या गोष्टीची चिंता करते. हे मी तुमच्याच हितासाठी सांगतो, तुम्हावर फास टाकण्यासाठी नाही, तर तुमच्या हातून उत्तम आचरण व प्रभूची सेवा एकाग्रतेने व्हावी म्हणून सांगतो. परंतु जर कोणाला असे वाटते की आपण आपल्या कुमारिकेच्या अपमानास कारण होतो, ती उपवर झाली आहे आणि तसे अगत्याचे आहे, तर जशी इच्छा असेल तसे त्याने करावे. तो पाप करीत नाही, ती लग्न करोत. तथापि अंतःकरणाने स्थिर आहे, ज्याला अगत्य नाही, ज्याची आपल्या इच्छेवर सत्ता आहे, आणि आपल्या कुमारिकेला तसेच ठेवावे असे ज्याने आपल्या अंतःकरणात ठरविले आहे तो बरे करतो. जो आपल्या कुमारीचे लग्न करून देतो तो बरे करतो, पण जो लग्न करून देत नाही तो अधिक बरे करतो. नवरा जिवंत आहे तोपर्यंत बायको बांधलेली आहे. नवरा मेल्यावर तिची इच्छा असेल त्याबरोबर, पण केवळ प्रभूमध्ये लग्न करावयास ती मोकळी आहे. जर ती तशीच राहील तर माझ्या समजुतीप्रमाणे ती अधिक सुखी होईल. मला वाटते मला ही परमेश्वराचा आत्मा आहे. पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम पौलाचे करिन्थकरास लिहिलेले पहिले पत्र, अध्याय 8, मराठी. पौलाचे करिन्थकरास लिहिलेले पहिले पत्र, अध्याय 8. पौलाचे करिन्थकरास लिहिलेले पहिले पत्र, अध्याय 8. मूर्तीला दाखविलेला नैवेद्य ह्याविषयी. मूर्तीला दाखविलेला नैवेद्य ह्याविषयी. आता मूर्तीच्या नैवेद्याविषयी आपल्या सर्वांस ज्ञान आहे हे आपल्याला ठाऊक आहे. ज्ञान फुगविते, प्रीती
वृद्धी करते. जर कोणाला वाटते की आपल्याला एखादी गोष्ट कळते, तर ज्याप्रमाणे कळले पाहिजे त्याप्रमाणे त्याला अद्याप कळत नाही. जर कोणी परमेश्वरावर प्रेम करतो, तर परमेश्वराला त्याची ओळख झालेली असते. आता मूर्तीचे नैवेद्य खाण्यासंबंधाने आपल्याला ठाऊक आहे की जगात परमेश्वराची म्हणून मूर्तीच नाही आणि एकाखेरीज दुसरा परमेश्वर नाही. कारण ज्याला देव म्हणतात असे स्वर्गात किंवा पृथ्वीवर असले आणि असे बहुत देव व बहुत प्रभू आहेत, तरी आपणाला एकच परमेश्वर म्हणजे पिता आहे. त्याचपासून अवघी आहेत व आपण त्याच्यासाठी आहो. आणि आपल्याला एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्याद्वारे अवघी आहेत व आपण त्याच्याद्वारे आहोत. दुर्बल बंधूच्या मनाची चलबिचल होऊ नये म्हणून खबरदारी. दुर्बल बंधूच्या मनाची चलबिचल होऊ नये म्हणून खबरदारी. तथापि हे ज्ञान सर्वांच्या ठायी असते असे नाही, तर कित्येकावर मूर्तीच्या सवयीचा संस्कार अजून राहिल्यामुळे ते लोक मूर्तीचा तो नैवेद्य म्हणून खातात. तेव्हा त्यांचे मन दुर्बल असल्यामुळे ते विटाळते. आपली योग्यता भक्ष्याने परमेश्वरापुढे ठरत नाही. न खाण्याने आपण कमी होत नाही आणि पिण्याने आपण अधिक होत नाही. तरी ही तुमची स्वतंत्रता दुर्बळास अडखळण्याचे कारण होऊ नये म्हणून जपा. कारण ज्ञानवान असा जो तुला मूर्तीच्या देवळात जेवावयास बसलेले कोणी पाहिले, तर तो दुर्बळ असल्यास त्याच्या मनात मूर्तीचा नैवेद्य खाण्याचे धाडस करण्याचे येईल ना? याप्रमाणे जो दुर्बळ ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला असा बंधू, त्याचा तुझ्या ह्या ज्ञानाच्या योगे नाश होतो. बंधूविरुद्ध असे पाप करून व त्यांच्या दुर्बळ मनाला धक्का देऊन तुम्ही ख्रिस्ताविरुद्ध पाप करता. यास्तव भक्ष्यामुळे आपल्या बंधूला अडखळण होते, तर मी त्याला अडखळवू नये म्हणून मी मांस कधीच खाणार नाही. पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम पौलाचे करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र, अध्याय 9, मराठी. करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र, अध्याय 9. करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र, अध्याय 9. आपल्या स्वतःच्या हक्कावर पाणी सोडून पौलाने घालून दिलेले उदाहरण. आपल्या स्वतःच्या हक्कावर पाणी सोडून पौलाने घालून दिलेले उदाहरण. मी स्वतंत्र नाही काय? मी प्रेषित नाही काय? आपला प्रभू येशू याला मी पाहिले नाही काय? प्रभूमध्ये माझे काम तुम्ही नाही काय? जरी मी दुसऱ्यास प्रेषित नाही, तरी निदान तुम्हास तरी आहे. कारण प्रभूमध्ये माझ्या प्रेषितपणाचा शिक्का तुम्ही आहात. माझी चौकशी करणाऱ्यास माझे हेच उत्तर आहे. आम्हास खाण्यापिण्याचा हक्क नाही काय? इतर प्रेषित प्रभूचे भाऊ व केफा यांच्यासारखे आम्हासही आपली बायको झालेल्या ख्रिस्ती बहिणीला बरोबर नेण्याचा हक्क नाही काय? अथवा धंदा केल्या वाचून उपजीवन करण्याचा हक्क मला व बर्नबाला मात्र नाही काय? आपल्या खर्चाने शिपाईगिरी करतो असा कोण आहे? द्राक्षमळा लावून त्याचे फळ खात नाही असा कोण आहे? कळप पाळून कळपाचे दूध खात नाही असा कोण आहे? मी मनुष्याच्या रिवाजाप्रमाणे हे बोलतो काय? नियमशास्त्रही हेच सांगत नाही काय? मोशाच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की बैल मळणी करतो तेव्हा त्याला मुसके घालू नको. ही चिंता परमेश्वर बैलाची करतो काय? किंवा तो आपल्याकरताच बोलतो? हो, हे आपल्याकरता लिहिले होते, अशा अर्थाने की जो नांगरतो त्याने आशेने नांगरावे आणि जो मळणी करतो त्याने ती उपभोग घेण्याच्या आशेने करावी. आम्ही तुम्हासाठी आध्यात्मिक वस्तूची पेरणी केली, तर आम्ही तुमच्या ऐहिक वस्तूची कापणी केल्यास त्यात काही मोठी गोष्ट आहे काय? दुसरे जर तुमच्यावरच्या या हक्काचा उपभोग घेतात, तर तो आम्ही विशेष करून घ्यावा की नाही? तथापि हा हक्क आम्ही बजाविला नाही, तर
ख्रिस्ताच्या सुवार्तेला काही अडचण करू नये म्हणून आम्ही सर्व शोषितो. मंदिरात सेवा करणारे मंदिरातले उत्पन्न खातात आणि वेदीजवळ सेवा करणारे वेदीचे भागीदार आहेत. हे तुम्हास ठाऊक नाही काय? त्याचप्रमाणे प्रभूने नेमले आहे की जे सुवार्ता सांगतात त्यांनी सुवार्तेवर आपले उपजीवन करावे. मी तर यातील कोणतेही केले नाही व याप्रमाणे मला प्राप्त व्हावे म्हणून मी हे लिहिले नाही. कारण हा स्वाभिमान कोणी व्यर्थ करावा यापेक्षा मी मरावे हे बरे. जरी मी सुवार्ता सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिरवण्याचे कारण नाही. ती सांगणे मला प्राप्त आहे. मी सुवार्ता सांगत नाही तर मला धिक्कार असो. मी हे आपण होऊन करतो तर मला वेतन मिळते आणि आपण होऊन करीत नाही तरी मला कारभार सोपला आहे. तर मग माझे वेतन काय? हेच की सुवार्ता ही मी फुकट सांगावी, यासाठी की मी सुवार्तेविषयीचा आपला हक्क पूर्णपणे चालवू नये. लोकांना ख्रिस्त पक्षाचे करण्याचे कामी त्याची आस्था. लोकांना ख्रिस्त पक्षाचे करण्याचे कामी त्याची आस्था. मी सर्वापासून स्वतंत्र असताही अधिक लोक प्राप्त करून घेण्यासाठी आपणाला सर्वाचा दास केले आहे. यहुदी लोक प्राप्त करून देण्यासाठी मी यहुदी लोकांना यहुद्यांसारखा झालो. नियमशास्त्राधीन लोक प्राप्त करून घेण्यासाठी मी नियमशास्त्राधीन नसता नियमशास्त्राधीनास अधीनासारखा झालो. ज्यास नियमशास्त्र नाही त्यास प्राप्त करून घेण्यासाठी म्हणजे नियमशास्त्र नाही अशास मी नियमशास्त्र नाही असा झालो. तरी परमेश्वराच्या नियमाबाहेर होतो असे नाही, ख्रिस्ताच्या नियमाधीन होतो. दुर्बळास प्राप्त करून घेण्यासाठी मी दुर्बळास दुर्बळ झालो. मी सर्वांसाठी सर्व काही झालो आहे, यासाठी की मी कसे तरी कित्येकांचे तारण साधावे. मी सर्व काही सुवार्तेकरिता करतो, यासाठी की मी इतरांबरोबर तिचा अंशभागी व्हावे. विजयप्राप्तीस आवश्यक असा करावयाचा प्रयत्न. विजयप्राप्तीस आवश्यक असा करावयाचा प्रयत्न. शर्यतीत धावणारे सर्व धावतात, पण एकालाच पैज मिळते हे तुम्हास ठाऊक नाही का? तुम्हास ती मिळेल असे धावा. प्रत्येक मल्लयुद्ध करणारा सर्व गोष्टींविषयी इंद्रिय दमन करतो. ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करतात. आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी करतो. मीही तसाच धावतो, म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही. तशी कुस्तीही करतो, म्हणजे वाऱ्यावर मुष्टीप्रहार करीत नाही. तर मी आपल्या शरीराला बुकलून त्यास दास करून ठेवतो. असे न केल्यास मी दुसऱ्यास घोषणा केल्यावर कदाचित मीच अपात्र ठरेन. पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम करिन्थकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 10 मराठी. करिन्थकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 10. करिन्थकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 10. इस्रायल लोकांच्या इतिहासावरून इशारा. इस्रायल लोकांच्या इतिहासावरून इशारा. बंधुजन हो, आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले. याविषयी तुम्ही अजान असावे अशी माझी इच्छा नाही. मेघ व समुद्र यांच्याद्वारे मोशामध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला. सर्वांनी एकच आध्यात्मिक अन्न खाल्ले आणि सर्व एकच आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्यामागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पीत होते. तो खडक तर ख्रिस्त होता. तरी त्यातील बहुतेक लोकांविषयी परमेश्वर संतुष्ट नव्हता. ह्यामुळे त्यांचा रानात नाश झाला. ह्या गोष्टी आपल्याला दाखले अशा झाल्या, यासाठी की त्यांनी लोभ धरला तसे आपण वाईट गोष्टींचे लोभी होऊ नये. त्यांच्यापैकी कित्येक मूर्तीपूजक होते, तसे होऊ नका. लोक खायला प्यायला बसले, नंतर खेळावयाला उठले, असे शास्त्रात लिहिले आहे. त्यापैकी कित्येकांनी जार कर्म केले, त्याप्रमाणे आपण जार कर्म करू नये.
ते एका दिवसात 23,000 मरून पडले. त्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा केली आणि ते सापाच्या योगे नाश पावले. त्याप्रमाणे आपण प्रभूची परीक्षा करू नये. त्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले. त्याप्रमाणे तुम्ही कुरकुर करू नका. या गोष्टी दाखल्याच्या रूपाने त्यास घडल्या आणि ज्या आपणावर युगाचा शेवट आला आहे त्या आपल्या बोधासाठी त्यांना लिहिल्या आहेत. यास्तव आपण उभे आहो असे ज्यास वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. मनुष्यास सहन होते तिच्याशिवाय दुसरी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही आणि परमेश्वर विश्वास पात्र आहे. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपाय करील, असे की तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे. मूर्तिपूजेचा त्याग केला पाहिजे. मूर्तिपूजेचा त्याग केला पाहिजे. यास्तव माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही मूर्तिपूजेपासून दूर पळा. तुम्हास सुज्ञ समजून मी तुम्हाबरोबर बोलतो. मी काय म्हणतो त्याचा तुम्हीच निर्णय करा. जो आशीर्वादाचा प्याला आपण आशीर्वादित करतो तो ख्रिस्ताच्या रक्ताची सहभागिता आहे की नाही? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराची सहभागिता आहे की नाही? आपण बहुत असून एक भाकर, एक शरीर असे आहो. आपण सर्व त्या एका भाकरीचे विभागी आहो. जे जातीचे इस्रायल त्याकडे पहा. यज्ञ भक्षण करणारे विधीचे भागीदार नाहीत काय? तर माझे म्हणणे काय आहे? मूर्तीचा नैवेद्य काहीतरी आहे अथवा मूर्ती काहीतरी आहे काय? नाही. विदेशी लोक जो यज्ञ करतात तो परमेश्वराला नव्हे तर भूताला करतात आणि तुम्ही भूताचे सहभागी व्हावे अशी माझी इच्छा नाही. तुमच्याने प्रभूचा प्याला व भूताचा प्याला पिवत नाही. प्रभूच्या मेजावरचे व भूताच्या मेजावरचे तुमच्याने खावत नाही. आपण प्रभूला ईर्षेस पेटवितो काय? आपण त्यापेक्षा बलवान आहो काय? सर्व गोष्टी करण्याची मुभा आहे तरी सर्व गोष्टी हितकारक असतात असे नाही. सर्व गोष्टी करण्याची मुभा आहे तरी सर्व गोष्टी वृद्धी करतात असे नाही. कोणी आपलेच हित पाहू नये तर दुसऱ्यांचेही पहावे. खाटीक बाजारात जे विकण्यात येते ते निशंका मनोवृत्तीने चौकशी न करता खा, कारण पृथ्वी व तिच्यावर जे काही भरले आहे ते प्रभूचे आहे. विश्वास न ठेवणाऱ्यापैकी कोणी तुम्हाला जेवायला बोलाविले आणि तुमची जाण्याची इच्छा असली तर जे काही तुमच्यापुढे वाढतील ते निशंका मनोवृत्तीने चौकशी न करता खा. परंतु कोणी तुम्हाला सांगेल की हा नैवेद्य आहे, तर ज्याने हे कळविले त्याकरता व मनाला शंका न यावी याकरता खाऊ नका. शंका ही तुझ्या मनात नव्हे तर त्याच्या, कारण माझ्या स्वतंत्रतेचा न्यायनिवाडा दुसऱ्याच्या विवेक भावनेने का व्हावा? मी आभारपूर्वक खातो तर ज्याविषयी मी आभार व्यक्त करतो त्याविषयी माझी निंदा का व्हावी? यास्तव तुम्ही खाता पिता किंवा जे काही करता ते सर्व परमेश्वराच्या गौरवासाठी करा. यहुद्यास, हेलन्यास व परमेश्वराच्या मंडळीसही अडखळविणारे होऊ नका. तर जसे मी सर्व गोष्टीत सर्वांस संतोषवितो आणि त्यांचे तारण व्हावे म्हणून स्वहित न पाहता बहुतांचे हित पाहतो, तसे तुम्ही करा. पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम करिन्थकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 11 मराठी. करिन्थकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 11. करिन्थकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 11. जसा मी ख्रिस्ताचा अनुकारी आहे तसे तुम्ही माझे अनुकारी व्हा. सभेत प्रशस्त वर्णन. सभेत प्रशस्त वर्णन. तुम्ही सर्व गोष्टीत माझी आठवण करिता आणि मी तुम्हास सांगून ठेवलेले विधी
जशाचे तसे दृढ धरून पाळता म्हणून मी तुमची वाहवा करतो. प्रत्येक मनुष्याचे मस्तक ख्रिस्त आहे, स्त्रीचे मस्तक पुरुष आहे आणि ख्रिस्ताचे मस्तक परमेश्वर आहे. हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे. जो पुरुष आपले मस्तक आच्छादून प्रार्थना करतो किंवा संदेश देतो, तो आपल्या मस्तकाचा अपमान करतो. तसेच जी स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करते किंवा संदेश देते, ती आपल्या मस्तकाचा अपमान करते, कारण की मुंडलेल्या स्त्रीसारखीच होते. स्त्री जर आपले मस्तक आच्छादित नाही, तर तिने आपले केस कातरावे. परंतु जर केस कातरणे किंवा मुंडणे स्त्रीला लाजिरवाणी गोष्ट आहे, तर तिने आपले मस्तक आच्छादावे. पुरुष परमेश्वराची प्रतिमा व वैभव असल्यामुळे त्याला मस्तक आच्छादन करणे योग्य नाही. स्त्री तर पुरुषाचे गौरव आहे. पुरुष स्त्रीपासून झाला नाही, तर स्त्री पुरुषापासून झाली, आणि पुरुष स्त्रीसाठी उत्पन्न केला नाही, तर स्त्री पुरुषासाठी केली. ह्यामुळे परमेश्वर दूताकरता स्त्रीने आपल्यावर असलेल्या अधिकाराचे चिन्ह मस्तकावर ठेवणे हे योग्य आहे. तरी प्रभूमध्ये पुरुष स्त्रीपासून वेगळा नाही आणि स्त्री पुरुषापासून वेगळी नाही. कारण जशी स्त्री पुरुषापासून, तसा पुरुष स्त्रीपासून आहे आणि सर्व काही परमेश्वरापासून आहे. तुम्ही आपसात विचार करून पहा. मस्तकावर आच्छादन घेतल्या वाचून परमेश्वराची प्रार्थना करणे स्त्रीला शोभते काय? लांब केस राखणे हे पुरुषाला अप्रतिष्ठेचे आहे, असे निसर्ग देखील तुम्हाला सांगत नाही काय? स्त्रीने लांब केस राखणे हे तिला भूषणावह आहे, कारण केस तिला आच्छादनाकरता दिले आहेत. तरी जर कोणी वितंडवादी असला तर आपल्यात अशी रीत नाही आणि परमेश्वराच्या मंडळातही नाही. तरी जर कोणी वितंडवादी दिसला तर आपल्यात अशी रीत नाही आणि परमेश्वराच्या मंडळातही नाही. प्रभू भोजनाचे भ्रष्टीकरण अशी आज्ञा दिली, तरी तुमच्या एकत्र होण्याने तुमचे बरे न होता वाईट होते, म्हणून मी तुमची वाहवा करीत नाही. प्रथम हे की तुम्ही मंडळी जमते तेव्हा तुम्हात फुटी असतात, असे मी ऐकतो व ते काही अंशी खरे मानतो. कारण तुम्हामध्ये जे पटलेले आहे ते प्रगट व्हावे, म्हणून तुम्हामध्ये पक्षभेद असलेच पाहिजे. यामुळे जेव्हा तुम्ही एकत्र मिळता तेव्हा प्रभुभोजन करणे शक्य नसते. कारण प्रभुभोजन करतेवेळी प्रत्येकजण आपले घरचे जेवण दुसऱ्यापूर्वी जेवतो. एक भुकेला राहतो तर एक मस्त होतो. तुम्हास खावयाला प्यावयाला घरे नाहीत काय? किंवा तुम्ही परमेश्वराच्या मंडळीस धिक्कारून ज्यांच्याजवळ काही नाही त्यांना लाजविता काय? मी तुम्हास काय सांगू? याविषयी मी तुमची वाहवा करावी काय? मी तुमची वाहवा करीत नाही, कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगून दिले. ज्या रात्री प्रभू येशू धरून दिला गेला, त्या रात्री त्याने भाकर घेतली, परमेश्वराची उपकार स्तुती करून ती मोडली आणि म्हटले, तुम्हासाठी जे माझे शरीर ते हे आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर प्याला घेऊन त्याने तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे. जितकेदा तुम्ही हा पिता तितकेदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितकेदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता, तितकेदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. जो कोणी अयोग्य प्रकारे ती भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल, तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी होईल. यास्तव मनुष्याने आपली परीक्षा करावी आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातले प्यावे. त्या शरीराला न अनुलक्षून जो खातो व पितो, तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड आणतो. यामुळे तुम्हामध्ये पुष्कळजण दुर्बळ व आजारी आहेत आणि बरेच निजले आहेत. जर आपण आपला न्यायनिवाडा केला असता
तर आपल्यावर दंड आला नसता. ज्या अर्थी आपल्यावर दंड आला आहे त्या अर्थी आपल्याला प्रभूकडून शिक्षा होत आहे, यासाठी की जगाच्या बरोबर आपल्यास दंडाज्ञा होऊ नये. यास्तव बंधुजन हो, तुम्ही खावयाला एकत्र मिळता तेव्हा एकमेकाची वाट पहा. कोणी भुकेला असला तर त्याने घरी खावे, यासाठी की तुमचे एकत्र मिळणे दंडासाठी होऊ नये. बाकीच्या गोष्टीची व्यवस्था मी आल्यावर पाहीन. पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम करिन्थकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 12 मराठी. करिन्थकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 12. करिन्थकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 12. आध्यात्मिक दानांची विविधता व एकता. आध्यात्मिक दानांची विविधता व एकता. बंधुजन हो, तुम्ही आध्यात्मिक दानाविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. तुम्ही विदेशी होता तेव्हा जसजसे वळण तुम्हाला मिळाले तसतसे तुम्ही त्या मुख्य मूर्तीकडे बहकत गेला, हे तुम्हास ठाऊक आहे. यास्तव मी तुम्हास कळवितो की परमेश्वराच्या आत्म्याच्या योगे बोलणारा कोणीही इसम येशू शापित आहे असे म्हणत नाही, आणि पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्या वाचून कोणालाही येशू हा प्रभू आहे असे म्हणता येत नाही. कृपादानाचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभू एकच आहे. आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वात सर्व कार्ये करणारा परमेश्वर एकच आहे. तरी आत्म्याचे प्रगटीकरण एकेकाला उपयोग होण्यासाठी मिळते, एकाला आत्म्याच्याद्वारे ज्ञानाची उक्ती मिळते, एकाला त्याच आत्म्याद्वारे विद्येची उक्ती, एकाला त्याच आत्म्यात विश्वास, एकाला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने, एकाला अद्भुत कार्ये करण्याची शक्ती, एकाला संदेश देण्याची शक्ती, एकाला आत्मे ओळखण्याची शक्ती, एकाला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एकाला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. तरी ही सर्व कार्ये तोच एक आत्मा करतो. तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. शरीरावरून घेतलेले उदाहरण. शरीरावरून घेतलेले उदाहरण. जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात, आणि त्या शरीरांचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसा ख्रिस्तही आहे. कारण आपण यहुदी असू किंवा हेलेने असू, दास असू किंवा स्वतंत्र असू, आपणा सर्वांना एका आत्म्यात एक शरीर होण्यासाठी बाप्तिस्मा मिळाला आहे, आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत. कारण शरीर म्हणजे एक अवयव असे नव्हे, तर बहुत अवयव असे आहे. जर पाय म्हणेल मी हात नाही म्हणून मी शरीराचा भाग नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. जर कान म्हणेल मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. सगळे शरीर डोळा असते तर ऐकणे कोठे असते? सगळे ऐकणे असते तर हुंगणे कोठे असते? तर परमेश्वराने आपल्या इच्छेप्रमाणे शरीराला वेगवेगळे सर्व अवयव लावले आहेत. ते सर्व अवयव मिळून एक असते तर शरीर कोठे असते? तर मग अवयव पुष्कळ असून शरीर एक असे आहे. डोळ्याला हातास म्हणता येत नाही की मला तुझी गरज नाही, तसेच मस्तकाला पायास म्हणता येत नाही की मला तुझी गरज नाही. इतकेच नव्हे तर शरीराचे जे अवयव विशेष अशक्त दिसतात ते आवश्यक आहेत. शरीरांची जी अंगे कमी योग्यतेची अशी आपण मानतो, त्यास आपण पांघरून घालून विशेष मान देतो, आणि आपल्या कुरूप अंगास सुरूपता मिळते. आपल्या सुरूप अंगास अशी गरज नाही. जे उणे त्यास विशेष मान मिळावा अशा रीतीने परमेश्वराने शरीर जुळविले आहे, यासाठी की शरीरात फूट नसावी.
तर अवयवांनी एकमेकांची सारखी काळजी घ्यावी. एक अवयव दुःखित झाला तर त्याबरोबर सर्व अवयव दुःखित होतात. एका अवयवाची वाहवा झाली तर त्याबरोबर सर्व अवयव आनंदित होतात. तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून प्रत्येकजण आपापल्या कार्याप्रमाणे त्याचे अवयव आहात. तसे परमेश्वराने मंडळीत कित्येकांना नेमले आहे. प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, शिवाय अद्भुत कार्य करणारे, निरोगी करण्याची कृपादाने मिळालेले समाचार घेणारे, व्यवस्था करणारे, भिन्न भिन्न भाषा बोलणारे असे नेमले आहे. सर्वच प्रेषित आहेत काय? सर्वच संदेष्टे आहेत काय? सर्वच शिक्षक आहेत काय? सर्वच अद्भुत कार्य करणारे आहेत काय? सर्वांनाच निरोगी करण्याची कृपादाने आहेत काय? सर्वच भिन्न भिन्न भाषा बोलतात काय? भाषांचा अर्थ सर्वच सांगतात काय? श्रेष्ठ कृपादानांची सबळ इच्छा बाळगा. शिवाय एक सर्वोत्कृष्ट मार्ग मी तुम्हास दाखवितो. पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम करिन्थकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 13 मराठी. करिन्थकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 13. करिन्थकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 13. प्रेम हे सर्वश्रेष्ठ दान आहे. प्रेम हे सर्वश्रेष्ठ दान आहे. मी मनुष्यांच्या व स्वर्गदूतांच्या जिव्हांनी बोललो आणि माझ्या ठाई प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळविता येतील असा दृढ विश्वास मला असला, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी काहीच नाही. मी आपले सर्व धन अन्न दानार्थ दिले, आपले शरीर जाळण्यासाठी दिले आणि माझ्या ठाई प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे. प्रीती हेवा करीत नाही. प्रीती बढाई करीत नाही, फुगत नाही, गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही, अनितीत आनंद मानत नाही, तर सत्य समागमात आनंद मानते, सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते. प्रीती कधी खचत नाही. संदेश असले तरी ते रद्द होतील, भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील आणि विद्या असली तरी ती रद्द होईल. आपल्याला केवळ अंशतः कळते आणि अंशतः संदेश देता येतो, पण पूर्णत्वाचे आगमन झाल्यावर अपूर्णता नष्ट होईल. मी मूल होतो तेव्हा मुलांसारखा बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धी असे, मुलासारखे माझे विचार असत. आता प्रौढ झाल्यावर मी मुलाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट असं दिसतं, परंतु नंतर साक्षात पाहू. आता मला कळते ते अपूर्ण आहे, पण नंतर मला पूर्णपणे ओळखण्यात आले आहेत तसे मी पूर्णपणे ओळखीन. सारांश: विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत. त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम करिन्थकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 14 मराठी. करिन्थकरास पहिले पत्र अध्याय 14. करिन्थकरास पहिले पत्र अध्याय 14. परमेश्वराचे संदेश देण्याचे व भाषा बोलण्याचे दान. प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या, तरी आध्यात्मिक दानांची आणि विशेषतः तुम्हास संदेश सांगता यावा अशी प्रबळ इच्छा बाळगा. कारण भाषा बोलणारा मनुष्यांबरोबर नव्हे तर परमेश्वराबरोबर बोलतो. ते मनुष्याला समजत नाही, तो आत्म्याने गूढ गोष्टी सांगतो. संदेष्टा हा मनुष्यास उन्नती, बोध व सांत्वन होण्यासारखे बोलतो. भाषा बोलणारा स्वतःचीच उन्नती करतो, संदेष्टा मंडळीची उन्नती करतो. तुम्ही सर्वांनी भाषा बोलाव्या हे मला बरे वाटते, तरी विशेषतः तुम्ही संदेश द्यावा अशी माझी इच्छा आहे.
कारण मंडळीच्या वृद्धीप्रित्यर्थ अर्थ न सांगता जो भाषा बोलतो त्यापेक्षा संदेष्टा श्रेष्ठ आहे. बंधुजन हो, असे असल्यामुळे मी तुम्हाकडे येऊन भिन्न भिन्न भाषांनी बोलेन आणि प्रगटीकरणाने, विद्येने, संदेशाने किंवा शिक्षणाने तुम्हाबरोबर बोलणार नाही, तर मी तुमचे काय हित करीन? पावा, विना असल्या नाद काढणाऱ्या निर्जीव वस्तूच्या भिन्न भिन्न नादात भेद करून न दाखविल्यास पाव्याचा नाद कोणता, विनेचा नाद कोणता, हे कसे समजेल? तसेच कर्णाही अस्पष्ट ध्वनी काढील तर लढाईस जाण्याची तयारी कोण करील? त्याप्रमाणे तुम्हीही अमुक एका वाणीने स्पष्ट भाषण न केले तर जे बोलला ते कसे कळेल? तुम्ही वाऱ्याबरोबर बोलणारे असे व्हाल. जगात भाषांचे बहुत प्रकार असतील तरी एकही अर्थरहित नाही. यास्तव मला भाषेचा अर्थ समजत नाही, तर बोलणाऱ्याला मी बरोबर असा होईन आणि बोलणारा मला बरोबर असा होईल. तर जे तुम्ही आध्यात्मिक दानाविषयी उत्सुकता आहात ते तुम्ही मंडळीच्या उन्नतीसाठी ती दाने विपुल मिळावी म्हणून खटपट करा. भाषा बोलणाऱ्याने आपला अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी. कारण जर मी अन्य भाषेत प्रार्थना करतो तर माझा आत्मा प्रार्थना करतो, पण माझ्या बुद्धीचा कोणास उपयोग होत नाही. तर मग मी प्रार्थना आत्म्याच्या सामर्थ्याने करणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही करणार. मी स्तोत्रगान आत्म्याच्या सामर्थ्याने गाणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही गाणार. तू केवळ आत्म्याने धन्यवाद केला तर जो अशिक्षित लोकांपैकी आहे तो तुझ्या परमेश्वराचे उपकार स्मरण करण्याला आमेन कसे म्हणेल? कारण तू जे बोलतोस ते त्याला समजत नाही. तुझे परमेश्वराचे उपकार स्मरण चांगले असेल तरी त्याने दुसऱ्याची वृद्धी होत नाही. तुम्हा सर्वापेक्षा मी अधिक भाषा बोलतो म्हणून मी परमेश्वराचे आभार मानतो. तथापि मंडळीत अन्य भाषेने 10,000 शब्द बोलावे यापेक्षा मी दुसऱ्यास शिकवण्यासाठी 5 शब्द स्वतः समजून उमजून बोलणे हे मला आवडते. बंधुजन हो, बालबुद्धीचे होऊ नका. दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलासारखे आणि समजूतदारपणाबाबत प्रौढ असे व्हा. नियमशास्त्रात लिहिले आहे की परभाषा बोलणाऱ्या लोकांच्या द्वारे व परकी मनुष्यांच्या ओठांनी मी या लोकांबरोबर बोलेन, तथापि तेवढ्याने ते माझे ऐकणार नाहीत, असे प्रभू म्हणतो. यास्तव विश्वास ठेवणाऱ्यासाठी नव्हे तर विश्वास न ठेवणाऱ्यासाठी भिन्न भिन्न भाषा ह्या चिन्हादाखल आहेत. संदेश हा विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी नव्हे तर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आहे. सगळी मंडळी एकत्र जमली असता सर्वच लोक निरनिराळ्या भाषा बोलू लागले आणि अशिक्षित किंवा विश्वास न ठेवणारे लोक आत आले, तर तुम्ही वेडे आहात असे ते म्हणणार नाही काय? परंतु सर्वच जण संदेश देऊ लागले असता कोणी विश्वास न ठेवणारा किंवा अशिक्षित मनुष्य आत आल्यावर सर्वांकडून त्याच्या पापाविषयी त्याची खात्री होते, सर्वांकडून त्याचा निर्णय होतो, त्याच्या अंतःकरणातील गुप्त गोष्टी प्रगट होतात. म्हणून तो उपडा पडून परमेश्वराचे वंदन करील व परमेश्वराचे वास्तव्य तुम्हामध्ये खचित आहे असे बोलून दाखवील. उपासनेत सुव्यवस्था असण्याची आवश्यकता. उपासनेत सुव्यवस्था असण्याची आवश्यकता. बंधुजन हो, तर मग काय? तुम्ही एकत्र जमता तेव्हा तुम्हामधील कोणाजवळ स्तोत्र, कोणाजवळ शिक्षण, कोणाजवळ प्रगटीकरण, कोणाजवळ भाषा, कोणाजवळ तिची व्याख्या असे असावे. सर्व काही उन्नतीसाठी आहे. भाषा बोलणे आहे तर त्या बोलणारे दोघे,
किंवा पराकाष्ठा तिघे यापेक्षा अधिक नसावे व त्यांनी त्या अनुक्रमे बोलाव्या आणि एकाने अर्थ सांगावा. परंतु अर्थ सांगणारा नसला तर त्याने मंडळीत गप्प राहावे, स्वतःबरोबर व परमेश्वराबरोबर बोलावे. संदेश देणाऱ्या दोघांनी किंवा तिघांनी बोलावे आणि इतरांनी निर्णय करावा. तरी बसलेल्या इतरांपैकी कोणाला काही प्रगट झाले तर बोलणाऱ्याने उगेच राहावे. सर्वांस शिक्षण मिळेल व सर्वांस बोध होईल, असे तुम्हा सर्वांस एकामागून एक संदेश देता येईल. संदेष्टांचे आत्मे संदेष्टांच्या स्वाधीन असतात, कारण परमेश्वर अव्यवस्थेचा नाही तर शांतीचा आहे. तसेच तो पवित्र जनांच्या सर्व मंडळात आहे. स्त्रियांनी मंडळात उगेच राहावे, त्यास बोलण्याची परवानगी नाही. नियमशास्त्रही सांगते त्याप्रमाणे त्यांनी अधीन असावे. त्यास काही माहिती करून घेण्याची इच्छा असली तर त्यांनी आपल्या नवऱ्यास घरी विचारावे. स्त्रीने मंडळीत बोलावे हे लाजेचे आहे. परमेश्वराचे वचन तुम्हापासून चालू झाले काय? अथवा ते केवळ तुम्हाकडे आले काय? जर कोणी स्वतःला संदेष्टा किंवा आध्यात्मिक दान प्राप्त झालेला असे मानतो, तर जे मी तुम्हास लिहिले ते प्रभूची आज्ञा आहे असे त्याने समजावे. तसे कोणी समजत नसल्यास न समजो. यास्तव बंधुजन हो, तुम्ही संदेश देण्याची प्रबळ इच्छा बाळगा व भिन्न भिन्न भाषा बोलणे मना करू नका. सर्व काही साजेल असे व व्यवस्थितपणे होऊ द्या. पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम करिन्थकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 15 मराठी. करिन्थकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 15 मराठी. करिन्थकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 15 मराठी. मृतांचे पुनरुत्थान. मृतांचे पुनरुत्थान. बंधुजन हो, जी सुवार्ता मी तुम्हास सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केला, जिच्यात तुम्ही स्थिरही राहत आहात, जिच्याद्वारे तुम्हाला तारण मिळाले आहे, तीच सुवार्ता मी तुम्हास कळवितो. ज्या वचनाने तुम्हास ही सुवार्ता सांगितली त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल. नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. मला जे सांगण्यात आलं ते मी तुम्हास सांगून दिले. त्यापैकी मुख्य हे की धर्मशास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला, तो पुरला गेला. धर्मशास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी उठविला गेला आणि तो केफाला, मग 12 जणाला दिसला. त्यानंतर तो एकदम 500 पेक्षा अधिक बंधूंना दिसला. त्यातील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत आणि कित्येकांनी महानिद्रा घेतली आहे. त्यानंतर तो याकोबाला, मग सर्व प्रेषितांना दिसला आणि जणू काय अकाळी जन्मलेल्या जो मी त्या मलाही सर्वांच्या शेवटी दिसला. कारण प्रेषितात मी कनिष्ठ आहे. मी प्रेषित म्हणावयास योग्य नाही, कारण मी परमेश्वराच्या मंडळीचा छळ केला. तरी जो काही मी आहे तो परमेश्वराच्या कृपेने आहे आणि मजवर त्याची जी कृपा ती व्यर्थ झाली नाही. कारण त्या सर्वापेक्षा मी अतिशय श्रम केले. ते मी केले असे नाही, तर मजबरोबर असणाऱ्या परमेश्वराच्या कृपेने केले. सारांश, मी असो किंवा ते असो, अशीच आम्ही घोषणा करतो आणि तुम्ही असाच विश्वास धरला. आता ख्रिस्त मेलेल्यातून उठविला गेला आहे अशी त्याविषयीची घोषणा होत आहे. तर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही असे तुम्हातील कित्येक जण कसे म्हणतात? मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्तही उठविला गेला नाही. आणि ख्रिस्त उठविला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासही व्यर्थ, आणि आम्ही परमेश्वराविषयी खोटे साक्षी असे ठरलो. कारण परमेश्वराविषयी आम्ही अशी साक्ष दिली की त्याने ख्रिस्ताला उठविले. पण मेलेले उठविले जात नाहीत तर त्याने त्याला उठविले नाही. मेलेले उठविले जात नाही तर ख्रिस्तही उठविला गेला नाही. ख्रिस्त उठविला गेला नाही तर तुमचा विश्वास निष्फळ, तुम्ही
अजून आपल्या पापात आहात आणि ख्रिस्तामध्ये ज्यांनी महानिद्रा घेतली आहे त्यांचा नाश झाला. या आयुष्यात आपण ख्रिस्तावर आशा ठेवणारे असे केवळ आहोत, तर मग सर्व मनुष्यापेक्षा आपण लाचार आहोत. तरी पण ख्रिस्त महानिद्रा घेतलेल्यातले प्रथम फळ असा मेलेल्यातून उठविला गेला आहेच. मनुष्याच्या द्वारे मरण आले, परंतु मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे. जसे आदामामध्ये सर्व मरतात, तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे प्रथम फळ ख्रिस्त, मग ख्रिस्ताच्या आगमनकाळी जे त्याचे होणार ते लोक, नंतर शेवट होईल. तेव्हा सर्व आधिपत्य, सर्व अधिकार व सामर्थ्य ही नाही तशी केल्यावर परमेश्वर पित्याला तो राज्य सोपून देईल. कारण आपल्या पायाखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे. शेवटला शत्रू जो मृत्यू, तो नाहीसा केला जाईल. त्याने सर्व वश करून त्याच्या पायाखाली ठेवले. परंतु सर्व वश केले आहे असे जेव्हा म्हटले, तेव्हा त्याने त्याला सर्व वश करून दिले. तो अर्थातच बाहेर राहिला. त्याला सर्व काही वश झाले असे जेव्हा होईल, तेव्हा ज्याने त्याला सर्व वश करून दिले त्याला पुत्रही स्वतः वश होईल, यासाठी की परमेश्वराने सर्वात सर्व असे व्हावे. असे नसल्यास मेलेल्याबद्दल जे बाप्तिस्मा घेतात ते काय करतील? जर मेलेले मुळीच उठविले जात नाहीत, तर त्यांच्याबद्दल ते बाप्तिस्मा का घेतात? आम्हीही घडोघडी प्राणसंकटात का पडतो? बंधुजन हो, तुम्हाविषयी जो अभिमान मला ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्या ठायी आहे, त्याची शपथ घेऊन मी म्हणतो की मी रोज रोज मरतो. इफिसात मी श्वापदाबरोबर लढाई केली. ती मनुष्यांच्या साधारण हेतूने केली असती तर मला काय लाभ? मेलेले उठविले जात नाही, तर चला आपण खाऊ पिऊ, कारण उद्या मरायचं आहे. फसू नका. कुसंगतीने नीती बिघडते. धार्मिकते संबंधाने शुद्धीवर या आणि पाप करू नका, कारण कित्येकास परमेश्वरा संबंधाचे ज्ञान नाही. हे मी तुम्हास लाजविण्यासाठी बोलतो. आता कोणी म्हणेल, मेलेले कसे उठविले जातात व ते कोणत्या प्रकारच्या शरीराने येतात? हे निर्बुद्ध मनुष्या, जे तू स्वतः पेरतोस ते न मेले तर ते जिवंत होत नाही, आणि तू पेरतोस त्याचे भावी अंग तू पेरीत नाहीस, तर नुसता दाना तो गव्हाचा किंवा दुसऱ्या कशाचा असेल. परमेश्वर आपल्या संकल्पाप्रमाणे त्याला अंग देतो, म्हणजे बीजातल्या प्रत्येकाला ज्याचे त्याचे अंग देतो. सर्व देह सारखेच नाहीत. तर मनुष्याचा देह हा एक प्रकार, पक्ष्यांचा देह हा एक प्रकार व माशांचा देह हा एक प्रकार. तशीच स्वर्गीय शरीरे व पार्थिव शरीरे आहेत. पण स्वर्गीयाचे तेज एक आणि पार्थिवाचे एक. सूर्याचे तेज वेगळे, चंद्राचे तेज वेगळे, ताऱ्यांचे तेज वेगळे. ताऱ्यात त्यांच्या तेजात भेद आहे. तसे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे. विनाशीपणात पेरले जाते, अविनाशीपणात उठविले जाते. अपमानात पेरले जाते, गौरवात उठविले जाते. अशक्तपणात पेरले जाते, सामर्थ्यात उठविले जाते. प्राणमय शरीर असे पेरले जाते, आध्यात्मिक शरीर असे उठविले जाते. जर प्राणमय शरीर आहे तर आध्यात्मिक शरीरही आहे. त्याप्रमाणे शास्त्रलेख आहे की पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला, शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. तथापि जे आध्यात्मिक ते प्रथम नाही, प्राणमय ते प्रथम आहे, मग जे आध्यात्मिक ते. पहिला मनुष्य भूमीपासून मातीचा आहे, दुसरा मनुष्य स्वर्गापासून आहे. तो जसा मातीचा होता तसे जे मातीचे तेही आहेत, आणि तो स्वर्गातला जसा आहे तसेच जे स्वर्गातले तेही आहेत. आणि जो मातीचा, त्याचे प्रतिरूप जसे आपण धारण केले, तसे जो स्वर्गातला त्याचेही प्रतिरूप धारण करू. बंधुजन हो, मी असे म्हणतो की मांस व रक्त
ह्यांना परमेश्वराच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही. पहा, मी तुम्हास एक गूढ गोष्ट सांगतो. आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तर आपण सर्व बदलून जाऊ. क्षणात, निमिषात, शेवटल्या करण्याच्या वेळेस. कारण कर्णा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठविले जातील आणि आपण बदलून जाऊ. कारण हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान करावे आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे. हे आवश्यक आहे. हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान केले आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले. असे जेव्हा होईल तेव्हा मरण विजयात ग्रासले गेले आहे असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल. अरे मरणा, तुझा विजय कोठे? अरे मरणा, तुझी नांगी कोठे? मरणाची नांगी पाप आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे. तरी जो परमेश्वर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो. यास्तव माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाही हे तुम्ही जाणून आहात. म्हणून तुम्ही स्थिर, अढळ व प्रभूच्या कामात सदा सर्वदा अति तत्पर असा. पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम करिन्थकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 16 मराठी. करिन्थकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 16. करिन्थकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 16. यरुशलेम येथील गोरगरिबांसाठी जमविलेली वर्गणी. आता पवित्र जनांसाठी जी वर्गणी तिजविषयी मी गलतियातील मंडळास आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्हीही करा. आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने जसे आपणास यश मिळत असेल त्याप्रमाणे आपल्याजवळ द्रव्य जमा करून ठेवावे, यासाठी की मी येईन तेव्हा वर्गण्या होऊ नये. मी येईन तेव्हा ज्या कोणास तुम्ही पत्र देऊन मान्य कराल त्यास तुमचा धर्मदाय यरुशलेमास पोहोचविण्याकरता मी पाठवीन. मीही जावे असे योग्य दिसल्यास ते माझ्याबरोबर येतील. खाजगी बाबी व निरोप घेणे. खाजगी बाबी व निरोप घेणे. मी जाताना मासिदोनियातून तुम्हाकडे येईन, कारण मी मासिदोनियातून नीट जाणार आहे. पण कदाचित तुम्हाजवळ राहीन व हिवाळाही घालवीन, यासाठी की मला जावयाचे असेल तिकडे तुम्ही मला वाटेस लावावे. कारण आता तुम्हास केवळ भेटून जावे अशी माझी इच्छा नाही, तर प्रभूची इच्छा असल्यास मी काही दिवस तुम्हाजवळ राहीन अशी आशा आहे. तरी 50व्या दिवसाच्या सणापर्यंत मी इफिस येथे राहीन, कारण मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार मजसाठी उघडले आहे आणि विरोध करणारे पुष्कळच आहेत. तिमोथेय आल्यास त्याने तुमच्याजवळ निर्भयपणाने राहावे म्हणून खबरदारी घ्या, कारण जसा मी तसा तोही प्रभूचे काम करणारा आहे. यास्तव कोणी त्याला तुच्छ मानू नये, तर त्याने मजकडे यावे म्हणून त्याला सुखरूपपणे वाटेस लावा. कारण मीही त्याची बंधुजनासह येण्याची वाट पाहत आहे. आपला बंधू अपोल्लोस ह्याने बंधुजनाबरोबर तुम्हाकडे यावे म्हणून मी त्याला फार विनवणी केली. तथापि आताच यावे अशी त्याची इच्छा अगदी नव्हती. सवड होईल तेव्हा तो येईल. सावध असा, विश्वासात स्थिर रहा, मर्दासारखे वागा, खंबीर व्हा. तुमचे सर्व काही कार्य प्रीतीने व्हावे. बंधुजन हो, तुम्हाला स्तेफनाच्या घराण्याची माहिती आहे. ते अखयाचे प्रथम फळ आहे आणि त्यांनी आपणास पवित्र जनांच्या सेवेला वाहून दिले आहे. अशाच आणि जो कोणी सेवेत सहाय्य करतो व श्रम करतो त्यास तुम्ही मान्य असावे अशी मी तुम्हास विनंती करतो. स्तेफना, पर्तुनात व अखायिका हे आल्याने मला आनंद झाला आहे, कारण तुम्ही नसल्याची उणीव त्यांनी भरून काढली आहे. त्यांनी माझ्या व तुमच्या आत्म्यास विश्रांती दिली आहे. यास्तव तुम्ही अशास मान द्यावा. आसियातल्या मंडळ्या तुम्हास सलाम सांगतात. अक्विला
आणि प्रिस्का ही व त्यांच्या घरात जी मंडळी जमत असते तीही तुम्हास प्रभूमध्ये फार फार सलाम सांगतात. सर्व बंधू तुम्हास सलाम सांगतात. पवित्र चुंबनाने एकमेकास सलाम करा. मज पौलाचा स्वदस्तूरचा सलाम. जर कोणी प्रभूवर प्रीती करत नाही तर तो शापभ्रष्ट असो. मारनाथा. जे प्रभू येशू ये. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हासह असो. ख्रिस्त येशूमध्ये माझी प्रीती तुम्हा सर्वांसह असो. आमेन.